कोणत्याही प्रकारची भाजणी न करता अगदी चविष्ट, खमंग आणि खुसखुशीत अशी थालीपीठ कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. वाटण करण्यासाठी आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे. आता हे वाटण वाटताना आपल्याला यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आहे. मीठ घालून पाण्याचा वापर न करता ओबडधोबड आपल्याला हे वाटण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता आपण जे थालीपीठ बनवणार आहे ते 5-6 माणसांसाठी पुरेसं आहे. ते बनवण्यासाठी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 कप कोथिंबीर चांगली बारीक चिरून घ्यायची. तर त्यासाठी आपण पिठं घेऊयात. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर तेही तुम्ही यामध्ये घातलं तरी चालेल. तर माझ्या ज्वारीच्या पिठामध्येच मी तांदूळाचं पीठही ॲड केलेलं आहे किंवा ज्वारी दळून आणतानाच त्याच्यामध्ये तांदूळही घालते. त्याच्यामुळे मी वेगळं काही तांदळाचं पीठ इथे ॲड केलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपण हिरवी मिरची वगैरे वाटून घेतलेली आहे ते वाटण आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. कांदा, कोथिंबीर सर्व हे यामध्ये घालून घेऊयात. मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. 1 चमचा आपल्याला इथे धना पावडर घालायची आहे. त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा इथे हळद पावडर घालायची आहे. हळद पावडर घातल्यानंतर 1 चमचाभर आपण साधं तेल घालूयात आणि हे चांगलं मिश्रण हाताने एकजीव करून घेऊयात. तेल घातल्याने काय होतं की आपलं थालीपीठ हे वातड होत नाही. थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ सैलसर असं मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाहीये, थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपल्याला ह्याचा चांगला एक सैलसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्ट गोळा बनवायचा नाही, नाहीतर आपल्याला थापायला जमणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी इथे असं सैलसर एक गोळा बनवून घेतलेला आहे. चांगलं मळून हे पीठ घेतल्यानंतर आपल्याला याला वरून आणखीन थोडंसं पाव चमचा तेल लावून ठेवायचं. पण एक लक्षात ठेवा, थालीपीठचं पीठ आपण जेव्हा बनवतो किंवा जेव्हा असं मळून घेतो तेव्हा ते जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर पीठ हे जास्त सैलसर होतं. लगेचच आपण थालीपीठ बनवायला घेऊयात. थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाटावरती एक सुती कपडा ठेवायचा. कपडा हा पूर्णपणे ओला करून घ्यायचा. आता हा कपडा मी रुमाल ओला करून घेतलेला आहे. तरी त्याच्यावरती थोडासा पाण्याचा हात लावते, म्हणजे थालीपीठ आपलं जेव्हा आपण तव्यावर सोडतो तेव्हा ते पटकन निघायला हवं. मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेते. हाताच्या साहाय्याने तो थोडा गोल गोल करून घ्यायचा आणि रुमालावरती ठेवून तो हाताच्या पुढच्या बोटांच्या साहाय्याने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापताना आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो, नाहीतर पीठ आपल्या हाताला चिकटतं. हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हाताच्या पुढच्या बोटांच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं पीठ दाबत दाबत हलक्या हाताने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. अगदी पीठ आपलं सैलसर असल्यामुळे थालीपीठ हे सहज थापलं जातं. हे पहा, सगळ्या बाजूनी आपल्याला एकसारखं हे थापून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाडसर थापायचं नाहीये. मध्यम आकाराचं हे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे. जास्त पातळ थापलं की ते जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते कडक होईल आणि जास्त जाडसर थापलं की ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही. आपलं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे. त्याला आपण असं बोटाच्या साहाय्याने होल करून घेऊयात. असे होल केले की काय होतं, थालीपीठ हे व्यवस्थित भाजलं जातं. या होलांमध्ये आपण तेल सोडू शकतो. हे पहा, इतपत आपल्याला हे जाड ठेवायचं आहे. रुमालाला खालच्या बाजूनी अलगद उचलून हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती पलटी करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने
त्या अगोदर मी तवा इथे तापत ठेवला होता. थोडंसं त्याला तेलही लावून घेतलं. अशा पद्धतीने थालीपीठ तव्यावरती सोडायचं आणि अलगद हा असा रुमाल काढायचा. कॉटनचा रुमालच वापरायचा. दुसरा कपडा हा तव्याला चिटकू शकतो. थालीपीठ टाकल्यानंतर या होलांमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्त मोठी किंवा जास्त लहानही ठेवायची नाही. मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. वरच्या बाजूनेही आपण थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे आपलं थालीपीठ हे तव्याला चिकटणार नाही. एखादा मिनिट झाल्यानंतर आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊयात. पुन्हा थोडा वेळ खालच्या बाजूने भाजायचं आणि असं पलटी करून घ्यायचं. उन्हातल्याच्या साहाय्याने दाबत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं. मस्त असं खरपूस हे थालीपीठ भाजलं जातं. जवळपास मध्यम गॅसवरती हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त खुसखुशीत हवं असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवून हे थालीपीठ बनवू शकता, पण त्यासाठी बराचसा वेळ लागतो. थालीपीठ भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो. जास्त मोठ्या आचेवरती जर आपण थालीपीठ भाजलं तर ते आतमध्ये कच्चं राहतं. हे पहा, अशा पद्धतीने उन्हातल्याच्या साहाय्याने दाबत असं आपल्याला खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये रंगही खूप छान आलेला आहे. माझं हे सुरुवातीचं पहिलं थालीपीठ भाजायला मला जवळपास 2.5 मिनिटं लागली होती. आता दुसरं थालीपीठ आपण बनवून घेऊया. आता दुसरं थालीपीठ बनवण्यासाठी पुन्हा रुमाल हा आपल्याला ओला करून घ्यायचा आणि त्यावरती असा गोळा ठेवून आपल्याला थालीपीठ हे थापून घ्यायचं. हाताच्या बोटांच्या पुढच्या बाजूने हे आपल्याला बोटांच्या साहाय्याने हे आपल्याला असं थालीपीठ थापून घ्यायचं. जसं आपण पहिलं थालीपीठ थापलं त्याचप्रमाणे आपल्याला हे दुसरं थालीपीठ इथे थापून घ्यायचं आहे. थालीपीठला पुन्हा असे होल करून घ्यायचे आहेत. आपण पहिल्या थालीपीठला केले होते तसे रुमालाच्या खाली हात घालायचा आणि हा रुमाल तव्यावरती पलटी करायचा. थालीपीठ पटकन निघावं म्हणून आपण त्यावरती थोडंसं पाणीही शिंपडू शकता, म्हणजे आपला रुमाल हा सहज निघतो. अशा पद्धतीने आपण थालीपीठ हे सर्व बनवून घेतले आहेत. हे पहा, अगदी खूप खुसखुशीत, खमंग, चविष्ट असे आपले इथे थालीपीठ तयार झालेले आहे. काही ठिकाणी थालीपीठला तिखट भाकरी किंवा धपाटेही म्हणतात. हे थालीपीठ आपण दही किंवा टोमॅटो केचप किंवा एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकतो. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.